त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा धमाकाच झालाय. आज पण नुसता राडा 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 नुसता राडा. नंदिनी जीवाचं पार्थ तर आपला एकदमच शांत बसलेला आहे. काव्या समजावते, पण प्रेक्षकांना सगळ्यात मस्त आणि चांगली गोष्ट चालली आहे ती म्हणजे की मानिनीने काव्याची साथ दिली, काव्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. जर कोणी काव्याला दोष दिला, जर कोणी काव्याच्या विरोधात जाऊन बोललं तर खबरदार खबरदार म्हटलेली आहे. खरंच खूप ही एक गोष्ट खूप छान झालेली आहे आजच्या भागामध्ये. हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहतो की इकडे नंदिनीच्या डोक्यात एकच खूळ शिरलेलं असतं. ते म्हणत असते, नाही नाही नाही, अजिबात नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. आता मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईल असं ती बोलत असते. इकडे पार्थ रडत असतो. जीवा तिला समजावतो, नाही नंदिनी नाही, तू असं का बोलतेस, हे बघ असं बोलू नकोस प्लीज, तू हा विचार डोक्यातून काढून टाक. अगं माझं आणि काव्याचं तर काहीच नाही आहे नंदिनी, ऐकून घे माझं तू. त्यावर मात्र नंदिनी भडकते, जीवाची कॉलर पकडते आणि म्हणत असते, काय बोलताय काय तुम्ही, हे तुमचं आणि काव्याचं काहीच नाही आहे असं बोलताय. लग्न अगोदर एवढं तुमचं तिच्यावर प्रेम होतं, तुमच्या छातीवर तिच्या नावाचा टॅटू होता, हे सगळं तुम्ही मला सांगायला हवं होतं, तुम्ही का नाही सांगितलं. मी आता तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे असं नंदिनी बोलते. विक्रम मात्र नंदिनीला म्हणत असतात, अगं नंदिनी, नंदिनी बेटा, तू हे सगळं का बोलतेस, का बोलतेस हे सगळं तू. नंदिनी मात्र खूप चिडलेली असते, भयंकर चिडलेली असते. ती जीवाची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारत असते, का वागलात असं तुम्ही, का वागलात, तुमचं एवढं काव्यावर प्रेम होतं तर तुम्ही एकदा सांगायचं होतं, का केलं तुम्ही असं. तुमचं सगळं काही, तुमचं सिक्रेट काव्य आहे, तुमचा श्वास काव्य होती, तुमचं पहिलं प्रेम काव्य होती. मग एवढं सगळं असताना जीवा एकदा तरी तुम्ही बोलायला हवं होतं, का बोलला नाहीत तुम्ही, का फसवणूक केलीत तुम्ही, स्वतःला फसवले, तुम्ही काव्याला फसवले, तुम्ही माझी फसवणूक केली जीवा असं नंदिनी म्हणत असते आणि त्याला जाब विचारत असते. ही माझं प्रेम आहेस तू नंदिनी, बघ काव्यावर आता माझं प्रेम नाही आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते, नाही नाही, तुम्ही तुमचं सिक्रेट माझ्याबरोबर कधीच शेअर केलं नाही, तुमचं सिक्रेट काव्या होती. मी तुम्हाला लागलेली एक सवय, जशी आपल्या हातांना एखादी सवय लागते तशी सवय मी तुमची. मग लागलेली सवय तुम्ही ठरवून सोडून द्या. मी तुमचं प्रेम कधीच नव्हते, कधीच नसणार आहे. माझ्यासोबत तडजोड तुम्ही कधीच करू नका. हे बघा, असं वागू नका. तुमचं प्रेम काव्य आहे आणि सिक्रेट काव्य आहे. तुमचं सगळं काही आनंद काव्य आहे. मग मी तुमचं लग्न काव्यासोबत लावून देणार आहे म्हणजे देणार आहे. त्यावर इकडे आता काव्या पाठीमागे हात जोडत असते आणि नंदिनीला विनवणी करत असते. ती म्हणत असते, हे बघ ताई, प्लीज प्लीज गं ताई, असं करू नकोस, ऐकून घे माझं ताई प्लीज. इकडे विक्रमसुद्धा म्हणत असतात, अगं नंदिनी तू वेडी आहेस का, काय करतेस तू हे असं. त्यावर मात्र आता काव्याचा मोर्चा नंदिनीकडे वळालेला असतो. नंदिनी ताई प्लीज असं करू नकोस गं, अगं जीवाचं प्रेम आहे तुझ्यावर, असं करू नकोस. आत्ता माझ्यावर जीवाचं प्रेम नाही आहे, हे बघ, तू असं नको करूस गं. पण तेव्हा नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं असं काय करतेस काव्या, तू सुद्धा माझा जीवच आहेस ना, तुझ्यात जीव अडकलाय माझा, तू सुद्धा माझ्यासाठी किती काय आहेस हे तुला माहिती आहे ना. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तू म्हणजे माझं सगळं काही, तू म्हणजे माझा श्वास होता काव्या. अगं तू मला हे सगळं सांगायला हवं होतंस. ह्या नंदिनीताईने तुझ्या आनंदासाठी काहीही केलं असतं. तू का बोलली नाही आहेस काव्या, तू हे सगळं सांगायला हवं होतंस काव्या. बोलूस गं असं प्लीज. नाही पण मला सांग ना, तू का नाही सांगितलंस. माझा विश्वास होता तुझ्यावर, तुला माहिती ना किती विश्वास ठेवते मी तुझ्यावर. मग तू हे मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस, बोल ना, का नाही सांगितलंस. तेव्हा काव्या म्हणत असते, कसं सांगणार होते ताई मी तुला, नव्हते सांगणार. खरं तर गृहप्रवेश करून मी या घरामध्ये आले तेव्हा मात्र तुझ्यासोबत जीवाने लग्न का केलं हे मला माहिती होतं गं. त्यावेळेस मानिनी आणि विक्रमला आठवत असतं. मानिनी म्हटलेली असते की आता जीवाचा खूप अभिमान वाटतोय. विक्रम म्हणतात, खरंच जीवाने जे काही केले ना त्यामुळे माझी छाती अक्षरशः फुलून आलेली आहे. हे सगळं विक्रमला, मानिनीला आणि त्याचबरोबर इतर लोकांना सुद्धा आठवत असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, अगं ऐक तू जरा, माझं ऐक, तुम्ही काय म्हणते. तेव्हा काव्य म्हणत असते, अगं मी जेव्हा गृहप्रवेश करून आले ना त्याच वेळी मी सांगणार होते की मला तुमच्या ह्या मुलाबरोबर गृहप्रवेश नाही करायचा, तर मला तुमच्या दुसऱ्या मुलाबरोबर गृहप्रवेश करायचा आहे. पण तेव्हा हे सगळं असं झालं होतं, मग मी कसं सांगणार होते सांग ना. तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे पाहतच असतो. नंदिनी म्हणत असते, नाही बाळा काव्या, हे बघ, गृहप्रवेश करून आलो त्यावेळेची ही गोष्ट नाही आहे. अगं
लग्न तर तुझं पार्थसोबत अगोदर झालं होतं ना. जेव्हा मी लग्न मंडपामध्ये आले होते त्यावेळेस तू सांगायला हवं होतंच मला, ही ताई तिच्या तिच्या काव्यासाठी आयुष्यभर अविवाहित राहिली असती काव्या. मी कधीच लग्न केलं नसतं काव्या. का केलंस तू असं सांग ना. मी तुझ्या आनंदासाठी आयुष्यभर अविवाहित राहिले असते काव्या, असं नंदिनी बोलत असते. तर सांगणार होते ग मी ताई, नव्हते सांगू शकत. अगं, लग्न मंडपामध्ये तू जीवासोबत उभी होतीस, माझ्यामुळे नाही, पण तुझं एक लग्न तुला पळून घेऊन जाणाऱ्यामुळे तुटलं होतं. मग मला सांग ना, माझ्या नंदिनीताईचं लग्न मोडल्यालं पुन्हा जीवाने तिला डोक्यावर हात देऊन तिच्याकरिता उभा राहिला होता. मग मी हे सगळं कसं सांगणार होते. जरी मी सांगितलं असतं तरीसुद्धा आपल्या जवळच्या माणसांची, आपल्या आईवडिलांची, आपल्या ह्या काका-काकूंची ह्या सगळ्यामध्ये काय काय चूक होती सांग ना. त्या गावामध्ये कसं वातावरण होतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, "अगं, पण एक गोष्ट एक खरी होती ना. तू इकडे मुंबईमध्ये आल्यावर तर सांगू शकली असतीस ना." "नाही ताई, कसं सांगणार होते मी? अगं, मला नाही, कमीत कमी पार्थला तरी तू सांगायला हवं होतंस. पार्थला तरी विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तू सांगायला हव्या होत्यास ना काव्या. का नाही सांगितलंस तू? सांग ना, बोल ना." त्यावर काव्या म्हणत असते, "नाही ताई, नव्हते मी सांगू शकणार. कसं सांगणार होते? कारण माझ्या नंदिनी ताईसाठी सुद्धा हे लग्न तेवढंच महत्त्वाचं होतं ना. हे बघ ताई, प्लीज आत्ता तू ह्या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. माझ्या आणि जीवामध्ये असं काही नाही आहे. मी तुझ्यासमोर हात जोडते." तेव्हा मात्र काव्या रडायला लागलेली असते. अक्षरशः रडकुंडीला येऊन ती हात जोडत असते आणि म्हणत असते, "प्लीज ताई, ह्या सगळ्या गोष्टीचा तू आत्ता विचार करू नकोस. माझ्यामध्ये आणि जीवामध्ये तसं काहीही नाही आहे. आता फक्त आणि फक्त आम्ही एक चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये नातं वेगळं आहे. हे बघ ताई, प्लीज ह्या सगळ्या गोष्टीचा तू विचार कर." त्यावर आता इकडे मात्र नंदिनी म्हणत असते, "नाही, तू लग्नानंतर सांगायला हवं होतंस. तेव्हाच तेव्हाच काहीतरी झालं असतं. पण आत्ता मी नाही थांबणार आहे." त्यावर जीवा म्हणत असतो, "हे बघ नंदिनी, काव्याने तुला तेव्हाच सांगितलं होतं की आपण घटस्फोट घेऊयात म्हणून. ताबडतोब त्याच दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं. पण तेव्हा तू म्हणालीस की नाही, लग्नानंतर होईलच प्रेम, असं म्हणालीस तू नंदिनी, प्लीज." त्यावर नंदिनी आता म्हणत असते जीवाला, "हो, मला वाटलं होतं ना लग्नानंतरच होईल प्रेम म्हणून. मला वाटलं होतं. तेव्हा गावामध्ये वणवा पेटला होता. त्या लोकांनी सगळ्यांची जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या सगळ्याकरिता मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील जीवा." तरी हातात धरलेल्या हातापेक्षा त्यावेळी डोकावर ठेवलेला हात माझ्यासाठी खूप अनमोल होता जीवा. त्यावेळी तुम्ही तो हात माझ्या डोक्यावर नाही तर काव्याच्या डोक्यावर ठेवायला हवा होता जीवा. तेव्हा काव्यामध्येच ताई असं म्हणत असते. जीवाने मात्र मान खालीच घातलेली असते. तुम्ही सांगू शकला असतात की तुमचं प्रेम आहे काव्यावर. तुम्ही मला नाही सांगितलं, पण कमीत कमी तुम्ही आईला, बाबांना, तुमच्या ह्या मित्रासारख्या भावाला, पार्थला तरी तुम्ही सांगायला हवं होतं ना जीवा. केलं तसं तुम्ही. नाही 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 जीवा, खरंच तुम्ही खूप जास्त चुकीचं केलं आहे. खूप जास्त चुकीचं वागलायत तुम्ही. अहो, कोणाला नाही, पण इकडे धावतच येते पार्थकडे आणि म्हणत असते, "मित्र मानता ना तुम्ही याला? ह्या जीवा भावाच्या भावासारख्या मित्राला तरी तुम्ही सांगू शकला असतात ना. सांगायला हवं होतं तुम्ही पार्थला की तुमचं तुमचं काव्यावर प्रेम आहे म्हणून. का नाही सांगितलं?" असं म्हटल्यानंतर जीवासुद्धा आता खाली धावतच येतो. इकडे मात्र जीवा धावतच आल्यानंतर तो म्हणत असतो, "कसं कसं सांगणार होतो, कसं मी नव्हतो सांगणार. अगं, त्याआधीच इकडे दादाचं आणि काव्याचं लग्न झालं होतं. मग मी कसं सांगणार होतो?" त्यावर मात्र नंदिनी आता मोठा बॉम्ब फोडते प्रेक्षकांनो. ती म्हणत असते, "कसं म्हणजे? ज्या पद्धतीने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळं सत्य त्याचवेळी का नाही सांगितलं तुम्ही जीवा? बोला ना, का नाही सांगितलं?" तेव्हा विक्रम म्हणत असतात, "एक एक मिनिट नंदिनी, एक मिनिट. आता हे घटस्फोटाचं काय आहे मध्येच? हां, कसले घटस्फोट? कसलं काय? नंदिनी, सांग मला जरा." इकडे मात्र आता रम्या म्हणत असते, "आई, बघितलंस का? बघितलं, घटस्फोटाचं सांगतायत आता ही लोकं. म्हणजे आपल्याला फक्त पार्थ आणि काव्याचा घटस्फोट माहिती होता, नंदिनी आणि जीवाचा सुद्धा घटस्फोट. आता मात्र घटस्फोटाचं सुद्धा शेवटी भांडं इथे फुटलेलंच असतं. सगळ्यांना घटस्फोटाचं समजलेलं असतं." नंदिनी जीवाला पुन्हा म्हणत असते, "प्लीज शांत बस ना, प्लीज नंदिनी." त्यावर नंदिनी चिडते आणि म्हणत असते, "का का शांत बसायचे जीवा? किती वेळ शांत बसायचे? कसलं शांत बसायचे? अजूनसुद्धा एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्हाला सिक्रेट ठेवायचेच आहेत का?" त्यावर पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, "नाही, अजिबात नाही. नंदिनी, कोणतंही सिक्रेट ठेवायचं नाही. जे सगळं बाहेर येते ना ते येऊ दे. सगळं काही सगळ्यांना समजू दे.
त्यावर मानिनी म्हणत असते, काय घटस्फोट नेमकं काय आहे हे? त्यावर पार्थ लगेचच म्हणत असतो, तर हा लपंडाव कधीच थांबायला हवा होता. कधीच हे सगळं सगळ्यांना समजायला हवं होतं. नंदिनी बरोबर बोलतायत. आम्ही ह्या दोघांनासुद्धा ह्या अडकलेल्या नात्यामधून मोकळं करून टाकतो. असं म्हटल्यानंतर काव्यालासुद्धा आता खरंच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळेजण पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनीकडे पाहतच असतात. तेव्हा पुन्हा पार्थ म्हणत असतो, नको आहे, मला आता काहीच नको आहे, मला काहीच नको आहे, हे लग्न नको आहे, हे नातं नको आहे, काहीच नको आहे, नको आहे, मला अजिबात सोबत राहायचं नाही, मला काहीच नको आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, अरे अरे, काय बोलताय काय तुम्ही हे? विक्रम म्हणतात, कसले घटस्फोट आणि कसलं काय? नंदिनी त्यावर जीवा म्हणत असतो, प्लीज प्लीज नंदिनी, बास कर ना आता, प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडतो, प्लीज प्लीज नंदिनी, हात जोडतो. विक्रम म्हणत असतात, अगं नंदिनी, कशाबद्दल आणि काय बोलतेस तू हे? तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, नाही बाबा, सॉरी सॉरी, पण तुम्हाला गोष्ट सांगू का, आम्ही सर्वांनी कधीच डिवोर्स फाईल केलेले आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे. आता आम्हाला घटस्फोट नको आहेत. जीवा हात जोडून म्हणत असतो, नंदिनी प्लीज थांबव ना यार, आता हे सगळं खूप खूप झालं आहे, अति होतं आहे, प्लीज नंदिनी. पण तेव्हा मात्र नंदिनी जीवासमोर हात जोडते आणि म्हणत असते, नाही जीवा, तुम्ही हात जोडू नका. उलट मी तुमच्यासमोर हात जोडायला हवेत. मी तुमची गुन्हेगार आहे. माझी चूक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तुमच्या आणि काव्याच्यामध्ये मी आलेली आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझ्यावर जे उपकार केले त्याची परतफेड मी करणार आहे. नाही जीवा, त्यामुळे तुम्ही हात जोडू नका. आता वेळ माझी आलेली आहे. मी आता सगळ्यांना न्याय मिळवून देणार आहे. नाही, अजिबात नाही. त्यावर इकडे पार्थ म्हणत असतो, नाही, आता मी सुद्धा शांत बसणार नाही. मलासुद्धा हे लग्न नको आहे. मी सुद्धा घटस्फोट देणारच आहे. ऑलरेडी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून झालेल्या आहेत. काही कठीण जाणार नाही आहे मला काव्यापासून वेगळं राहणं. घटस्फोटानंतर सुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल. काही कठीण जाणार नाही आहे. राहील मी काव्याविना, राहील मी काव्याशिवाय, असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, नंदिनी, हे बघ, तू समजतेस तसं काही नाही आहे. प्लीज जरा तरी ऐकून घे. त्यावर नंदिनी म्हणत असते, अजून किती ऐकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अजून किती लपवाछपी करायची आहे? अजून आपण नाही शांत बसू शकत. मी तुम्हा दोघांचं लग्न मी स्वतः लावून देईन. त्यामुळे माझं तुमच्या दोघांच्यामध्ये असणं आणि राहणं हे किती योग्य आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी हा मोठा निर्णय घेतलेलाच आहे. जीवा, वागलात तुम्ही असं? बोला ना जीवा, का वागलात? का वाचवलं तुम्ही मला? का का त्या गुंडाच्या तावडीतून मला सोडून आणलं? ते गुंड मला पळून घेऊन गेले होते ना. मग एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा तुम्ही का केलं तसं? तुम्ही मला तेव्हाच तो तुमच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू असता तर मी माघार घेतली असती. मी तुमच्यासोबत पुन्हा लग्नाला उभी राहिलीच नसती. जीवा, का असं केलंय तुम्ही? नव्हतं असं करायला पाहिजे. नव्हतं मला तुम्ही लग्न मंडपामधून माझ्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे. तुम्ही तोच हात, जो हात माझ्या डोक्यावर ठेवला आहे, तोच हात तुम्ही ते काव्याच्या डोक्यावर ठेवायला हवा होता जीवा, असं आता इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते. पण तेवढ्यातच मात्र प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला धनंजय म्हणत असतात. खरं तर आता नंदिनीची बाजू त्यांना पटत असते. ते म्हणत असतात, बाद झालं नंदिनी, तुला आता इथे थांबायची काहीच गरज नाही आहे. ह्या बापाला ही मुलगी जड झालेली नाही आहे. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत आपल्या घरी जाऊया. कोणत्याही बापाला मुलगी ही जड नसते. त्यामुळे आपण इथे अजिबात थांबणार नाही आहोत. त्यावर मात्र विक्रम धनंजयला म्हणत असतात, अरे धनंजय, काय बोलतोयस तू हे? तू सुद्धा त्यांच्यासारखंच बोलायला लागलेला आहेस. त्यावर धनंजय म्हणतात, नाही नाही विक्रम, तुला एक गोष्ट सांगू का, त्या गावामध्ये ज्या गोष्टी झाल्या, ज्या गोष्टी घडल्या ना, त्यामुळे मात्र इथे आपण ह्या मुलांच्या आयुष्याचं असं वाटोळं केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने केलेल्या आहेत. पण आता नाही नंदिनी, चल बॅग भर आणि आपण इथून निघूयात, असं धनंजयने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी खंबीरपणे लगेचच खोलीमध्ये निघून जाते. नंदिनी, नंदिनी थांब ना प्लीज, अगं ये नंदिनी, असं करू नकोस, म्हणून लगेचच आता जीवासुद्धा तिच्या पाठीमागे धावत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता धनंजय म्हणतात, का केलंस काव्या हे सगळं काही? तू असं करायला नको होतंस काव्या, म्हणून तिच्यावर ते ओरडायला लागलेले असतात. धनंजय, हे बघ, असं बोलू नकोस, काय बोलतोयस तू हे? हां, आपण हे सगळं सावरायचं का वाढवायचं? बोल ना, आपण हे सगळं समजून घ्यायला हवं. त्यावर धनंजय म्हणतात, काय सावरायचं? कसलं सावरायचं? अरे, त्यावेळेस मी सगळ्यांचा विचार केला. माझी मुलगी मला जड झालेली नव्हती. त्यावेळेस जीवाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेस मी सगळ्या गोष्टींची चौकशी करायला हवी होती. त्याचा भूतकाळ काही हवा आहे का? जीवाबद्दल मी सगळं काही जाणून घ्यायला हवं होतं. माझी मुलगी मला एवढी जड झाली होती का? मी असं कसा वागू शकतो? असं धनंजय म्हणत असतात. त्याचबरोबर काव्या, तू अशी का वागलीस? तू एकदा तरी हे सगळं आम्हाला सांगायला हवं होतंस ना. तुझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सांगायला हवं होतंस का? तुला असं वाटलं का लग्न झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी कोणाला काहीच समजणार नाही आहेत किंवा तू समजू देणार नाही आहेस? का वागलीस अशी जीवा? काव्या, बोल ना.
तुझं नातं जीवाबरोबर होतं तर मग का अशी वागलीस तू काव्या? बोल बोल म्हणतोय ना. तेव्हा मात्र इथे काव्या टणकन दचकत असते. दचकलेल्या काव्याच्या बाजूला मानिनी उभी राहते आणि म्हणत असते, "एक मिनिट भाऊजी, तुम्ही तिला का दोष देताय? एक मिनिट, तिला तुम्ही दोष देऊ नका. या सगळ्या गोष्टीमध्ये काव्याची काय चूक आहे भाऊजी? अजिबात नाही. तुम्ही तिच्यावर नाही ओरडू शकत," असं मानिनी म्हणते. जे काही केलंय ना, ते उलट सगळ्यांच्या भल्यासाठी केले. सगळ्यांचा विचार करून तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. मग तुम्ही तिला का दोष देताय? उलट हे तुमचे चांगले संस्कार आहेत ना. मग तरीसुद्धा त्याविषयी आपण बोलण्याखेरीज इथे दुसऱ्या गोष्टीविषयी का बोलतोय आपण? नाही, अजिबात नाही. माझा ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे. माझ्या ह्या दोन्ही सुनांचा या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही दोष नाही आहे आणि काव्याच्या विरोधामध्ये जर कोणी काही बोलणार असेल, तर मी मुळात काहीच ऐकून घेणार नाही, असा मानिनीने खंबीरपणे काव्याला पाठिंबा दिलेला असतो. तेव्हा मात्र काव्या भावूक झालेली असते, रडत असते. भाऊजी, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी नंदिनीला तुमच्यासोबत घेऊन जाऊसुद्धा देणार नाही." त्यावर आता इकडे धनंजय म्हणत असतात, "पण तिलाच जर इथे राहायचं नसेल तर?" असं म्हटल्याबरोबर रम्याला मात्र खूपच हसायला येत असतं. सगळेजण शॉक लागल्यासारखेच पाहत असतात. काव्या म्हणत असते, "बाबा प्लीज, बाबा प्लीज, जरा तरी ऐकून घ्या ना." तेव्हा मात्र इथे आता प्रेक्षकांनो धनंजयनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी खोलीमध्ये येते. आल्याबरोबर बॅग काढत असते. बॅग काढल्याबरोबर कपाटातले सगळे कपडे ती बाहेर काढते. आता नुसता राडा, राडा, राडा. इथे पण तोच राडा आहे बरं का. खूपच आज म्हणजे नाही का नंदिनी एवढीच काय काय बोलती, खरंच किती काय बोलली ना, बाहेर सुद्धा एवढी बोलली. आता जीवाला सुद्धा खूप काही बोलती. आता मात्र जीवा अक्षरशः असा जीव ओतून आणि खूप असं गयावया करत असतो. किती एखाद्याला समजावं, किती एखाद्यावर इतकं प्रेम असावं, हे जीवाच्या ह्या सगळ्या वागण्यातून, बोलण्यातून दिसत आहे बरं का. तो नंदिनीला आल्याबरोबर म्हणत असतो, "हे बघ नंदिनी, प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस. तू माझं ऐकून तरी घे नंदिनी. हे बघ असं करू नकोस. माझा श्वास तू आहेस, माझी कविता तू आहेस गं, माझं सगळं काही तू आहेस, माझं सत्य तू आहेस. तुझ्या विना हा जीवा अपूर्ण आहे. मी कोणाशी भांडणार आहे? मी कोणासोबत माझं दुःख, सुख हे सगळं मी कोणासोबत शेअर करणार आहे? मी रडणार आहे कोणाच्या कुशीत गं नंदिनी? प्लीज ह्या ह्या मी कोणासोबत बशीतला फुर करून चहा पिणार आहे? प्लीज गं नंदिनी, माझं सत्य तू आहेस, माझं प्रेम तू आहेस, माझं वचन तू आहेस. प्लीज नंदिनी, प्लीज." असं म्हणून तो तिचा हात धरत असतो. तेव्हा मात्र नंदिनी रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते, "तुम्हाला खरंच माझ्यासोबत राहायचं होतं ना, तर तुम्ही मला हे अगोदर खरं खरं सगळं सांगून टाकायला हवं होतं. आपली सोबत एवढीच होती. नाही नंदिनी, नाही. हा जो काही पसारा आहे खोलीमधला, ते आवरण्यासाठी चकाचक बाई हवीच ना गं नंदिनी. प्लीज ती आपली पाणीपुरी, त्या आपल्या खोलीतल्या गप्पा, हे सगळं 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 आपलं आहे नंदिनी. प्लीज तू माझं ऐकून तरी घे ना. नको मला सोडून जाऊस नंदिनी. मी काय म्हणतोय ते ऐकून घे ना." पण नंदिनी मात्र काहीच ऐकून घेत नसते. वेळा माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण जर माझा विश्वासघात कोणी केला ना, तर मी ते अजिबात सहन करू शकणार नाही. हे तुम्हाला चांगलंच माहिती होतं जीवा, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत असं वागलात. नीट नंदिनी, प्लीज तू माझं ऐकून घे. मी नाही केलाय तुझा विश्वासघात. माझं ऐकून तरी घे, मला समजून तरी घे. अगं, ह्या लग्नानंतर विश्वास ठेवायला तू मला शिकवलंयस. विश्वास काय असतो हे तू मला दाखवून दिलंयस. मग मी तुझा विश्वासघात कसं करेल? लग्नानंतर पहिल्यांदा मी तुझ्या कितीतरी दिवसांनी प्रेमात पडलोय नंदिनी. प्लीज तू माझं ऐकून घे. मला तू हवी आहेस, हे लग्न हवंय नंदिनी. प्लीज तू सोडून जाऊ नकोस मला. मी तुझ्यासमोर हात जोडतो नंदिनी. प्लीज मला एक चान्स दे. एक शेवटची संधी दे तुझ्या ह्या जीवाला नंदिनी, प्लीज. एक स्वप्न तुटलं होतं माझं. त्या स्वप्नांना जोडून चालायला त्यावर तू मला शिकवलंयस. नंदिनी, तू माझी सोबत नाही आहेस, तू माझी ढाल आहेस नंदिनी. प्लीज नंदिनी, तू माझी ढाल आहेस. एक शेवटची संधी ह्या जीवाला देऊन तरी बघ गं नंदिनी, प्लीज. आयुष्यात असल्यावर माझं आयुष्य किती सुंदर आणि किती छान होणार आहे, हे तुलासुद्धा माहिती आहे नंदिनी. माझं भान आहेस तू, माझं स्वप्न आहेस तू, माझं जग आहेस तू. प्लीज नंदिनी, नको ना जाऊ. एक शेवटची संधी दे ना. माझं सत्य आहेस तू, माझं वचन आहेस तू नंदिनी. असं म्हटल्यानंतर आता मात्र नंदिनी तिथे टेबलवर असलेला दोघांच्या लग्नाचा फोटो हातामध्ये घेते आणि फोटो हातामध्ये घेतल्यानंतर नंदिनी जीवाकडे पाहते. आता मात्र नंदिनीने तो फोटो जोरातच जमिनीवर आपटलेला असतो आणि जोरातच जमिनीवर आपडल्यानंतर ती म्हणत असते, "हे आहे सत्य आपलं, रादर दॅन माझं. कळलं तुम्हाला? हे सत्य आहे माझं. त्यामुळे तुम्ही मला थांबवू शकत नाही. समजलं? तुम्हाला हे अंतिम सत्य आहे, अंतिम. आपल्या आयुष्याचं रादर दॅन माझ्या आयुष्याचं. कळलं तुम्हाला?" प्रेक्षकांनो, तुम्हाला असं वाटत नाही का? नंदिनीने जरा खूपच जास्त ताणलंय बरं.
खूपच जास्त जीवाला त्रास होतोय तरीसुद्धा ती अजिबात कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. खरंच नंदिनीचं हे वागणं तुम्हाला पटतंय का? म्हणजे तिची जी भूमिका आहे ती अगदी योग्य रूपातच आहे का? सांगा प्रेक्षकांनो कमेंट करून. आता मात्र जीवा काहीच बोलत नसतो. तिने बॅग भरायला सुरुवात केलेली असते. बॅग भरत असताना मात्र तिला त्या बॅगेमध्ये एक साडी दिसते किंवा त्या पसाऱ्यामध्ये एक साडी दिसते आणि ती साडी असते तिच्या लग्नातली आणि त्यामुळे ती साडी घेते आणि तेव्हा पुढील भागामध्ये आता तिने ती साडी जाळून टाकलेली असते. आता साडी जाळत असताना खरं तर हा प्रेक्षकांनो प्रोमो अगोदरच आलेला आहे, पण त्यांनी आता तो पुढील भागामध्ये दाखवला आहे. फक्त नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला लागलेली ही आहे आग असं म्हणून ती साडी ती जाळते. तेव्हा जीवा तिथे येतो आणि तो म्हणत असतो, ही जी राख आहे ती पुन्हा एकदा विश्वासाने मी जिंकून दाखवेल चकाचक बाई. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ आलेला असतो. पार्थच्या हातामध्ये पाण्याची बादली असते आणि तो डोक्यावर ओतून घेत असतो आणि म्हणत असतो, न मानून प्रेम करणारा हा पार्थ आजपासून मेला. असं म्हटल्यानंतर आता काव्या तिथे आलेली असते आणि काव्या म्हणत असते, पार्थ पुन्हा एकदा तुमचं प्रेम मी जिंकेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी प्रेम करायला लावेल. हे सगळं काव्या बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो ह्यांच्या नात्याचा शेवट काय असू शकतो? खरंच आता नंदिनी घर सोडून जाताना थांबेल का? त्याचबरोबर पार्थ आता एवढा आत्तापर्यंत 2-3 भागामध्ये फक्त शांत-शांतच होता. तो आता कशा पद्धतीने बोलायला सुरुवात करेल आणि कशा पद्धतीने काव्यासोबत वागेल, रिॲक्ट होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.